शिवसेनेला संपवणारी औलाद अद्यापही जन्माला यायची आहे। पैशाच्या मस्तीवर जरी ह्या मतदारसंघामध्ये फक्त 48,000 जर विजय मिळवला तर त्यांचे हात स्वर्गाला टेकले असं तरी समजू नये। एवढं होतं तर नरेंद्र मोदी साहेबांनी ओळखले ह्यांची नेमकी अवकात काय आहे ते, म्हणून मंत्रिमंडळामध्ये स्थान पण दिलेलं नाही। त्यामुळे शिवसेना संपवण्याची भाषा करणाऱ्यांनाच राजकारणातून संपवण्याची ताकद शिवसैनिकांमध्ये आहे। आडवे आले तर पाय देऊन पुढे जाऊ असं उद्धव ठाकरेंनी एक वक्तव्य केलं होतं। त्यावर बोलताना राणे म्हणतात मी तर त्यांचा पायच बाजूला केला। बकवासगिरीला फार आम्ही किंमत देत नाही आहे। अगदी 2005 सालचं जे भाषण ते 2024ला चालू आहे, त्यामुळे फार काय आम्ही त्यांच्या वक्तव्याची गांभीर्याने दखल घेत नाही। महाविकास आघाडीची आज बैठक झाली आणि त्यामध्ये विधानसभेच्या विजयाचा दावा केला। यावर बोलताना राणे म्हणतात की आम्ही आहोत आणि आम्ही राहणार, कोणी दावा करून काही होत नाही। महाराष्ट्रामध्ये काय अवस्था झालेली आहे शिवसेना भाजपा आणि त्यांच्या युतीची ती त्याने एकदा पाहावी। महायुतीला उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं होतं की मुस्लिमांसह मराठा सुद्धा आपल्याला मतं मिळाली। यावर बोलताना राणे म्हणताय की मुस्लिमांबाबत मातोश्रीवर एक वेगळा शब्द वापरला जातो जो मी इथे उच्चारू सुद्धा शकत नाही। आज त्यांची पोटात जी जळफळाट चाललेली आहे तीच आहे। भारतीय जनता पक्षाचे लोक जे त्यांची जी कीड वळवळते तीच आहे। या देशाचं संविधानाच्या रक्षणासाठी देशातील हिंदू असतील तेवढ्याच संख्येने मुस्लिम, तेवढ्याच संख्येने ख्रिश्चन, तेवढ्याच संख्येने बौद्ध समाज ज्या एकजुटीने उभा राहिला आहे आणि नरेंद्र मोदींना 240वर थांबवलेलं आहे आणि इंडिया आघाडीचा जो घोडा पुढे सरकवण्याचं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांची ही आता वळवळ बाहेर यायला लागलेली आहे। छगन भुजबळ नाराज आहेत, जाहीरपणे वक्तव्य करतात। महायुतीत कुठेतरी त्या घटक पक्षांमध्ये बेवनाव सुरू आहे असं आपल्याला वाटतं। 100% आता विधानसभेच्या जशा निवडणुका येतील तसं अजित पवार गटाला कुठले कचऱ्यावर कसे फेकून देतील ते बघा, आणि शिंदे गटाची सुद्धा फार दयनीय अवस्था होईल। मराठा समाजाची मतं विरोधात जाईल अशा भीतीमुळे दिल्लीतून ठरूनही मला तिकीट दिलं नसेल असं भुजबळांनी म्हटलंय। मला फार त्यांच्यावर काय भाष्य करायचं नाही।